आंदोलनात शिंदे साहेब आणि अजितदादा यांचा सहभाग फडणवीस साहेबांच्या एवढाच आहे, परंतु कोणतंही सरकार चालवत असताना त्याच्या निर्णयाचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. परंतु मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी, अजितदादा यांना सातत्यानं संपर्कात आणि संवादात ठेवून आदरणीय समितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिशय अभ्यासपूर्वक याचा सगळा अभ्यास करून या तीन नेत्यांना एका बाजूला आरक्षण कसं देता येते पटवून दिलं आणि दुसऱ्या बाजूला मनोजदादा जरांगेंनाही पटवून दिलं. त्यामुळे यातलं बरंचसं श्रेय राधाकृष्ण विखे पाटील यांचंही आहे, उदय सामंत यांचंही आहेत. हे समितीतल्या लोकांनी यात चांगलं काम केलेलं आहे. आणि तुम्ही पत्रकाराने एक बारकावा बघा, ज्या दिवशी हे महायुती सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून महाआघाडीचे सर्व घटक पक्ष आणि त्यांचे ज्येष्ठ नेते हे सातत्याने या तिघात कुठं वाद निर्माण होईल, भांडण लागत यासाठी प्रयत्नशील आहेत. आणि त्यांच्या या प्रयत्नाला येणाऱ्या 5 वर्षात कधी यश येणार नाही. पुन्हा जरी 5 वर्षानं तुम्हाला आज भविष्य सांगतो, पुन्हा महायुती सत्तेवर आलेली असते. संजय राऊताचा चाललेला हा जळफळाट एवढ्यासाठी संजय राऊतांनी एवढंच मला सांगावं की एका बाजूला मुंबईमधील तमाम जनता या आंदोलकांना सहकार्य आणि सहाय्य करताना दिसत होती. त्यात मुस्लिम बांधवांनी सुद्धा भरपूर सहकार्य केले. आणि दुसऱ्या बाजूला लालबागचं गणपती जेवण बंद केले. मराठा आंदोलक उपाशी मारायचं धोरण कुणाचाही संजय राऊताला कळत नाही. संजय राऊत हा वाटच बघत बसला होता या आंदोलनात कधी दंगल पिटते आणि हे सरकार अडचणीत येते. बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये एनडीएचाच विजय होईल. या पदयात्रा या राहुल गांधींची पाठीमागे पदयात्रा झालेली संपूर्ण देशात होती. पुन्हा नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान या देशाचे झाले. बिहारमध्ये मीडियाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या गोष्टी, मत चोरी ही ते वेगळे मुद्दे घेऊन प्रयत्न सुरू आहे. परंतु इथं नितीश कुमार आणि एनडीए 100% विजयी.